आणि यानंतर एक मोठी बातमी, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते हे ठाण्याच्या दिशेने रवाना झालेले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अजय बोरस्ते भेट घेतील। नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराचा तिढा कायम असताना बोरस्ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रवाना झाल्यामुळे चर्चांनाही सुरुवात झालेली आहे। या मतदारसंघासाठी छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्यासोबत अजय बोरस्ते यांच्याही नावाची चर्चा आहे। मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, काय कारण अजय बोरस्ते तातडीने मुंबईकडे रवाना होत आहेत? ज्ञानदा, गेल्या 8 दिवसापासून अजय बोरस्ते यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली होती। त्यांची चाचपणी देखील केली जात होती आणि आज त्यांना मुख्यमंत्र्यांकडून बोलवणं आल्याचं कळतं आहे। ते नाशिकमधनं आता ठाण्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत। सुरुवातीला ते टेंबी नाकापाशी जातील, तिथे दर्शन घेतील आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। आपल्याला माहिती आहे, गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा हा काही सुटत नाहीये। एका बाजूला छगन भुजबळ प्रयत्न करतात, तर दुसऱ्या बाजूला हेमंत गोडसे यांच्याकडनं देखील जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। मुख्यमंत्र्यांची आणि वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या जात आहे आणि अशा वेळेस दोन्ही जे संभाव्य उमेदवार आहेत त्यांना बाजूला ठेवून एक वेगळा मध्यम मार्ग काढायचा का, अशा स्वरूपाची चर्चा देखील करण्यात आलेली होती। चाचपणी सुरू झालेली होती आणि त्यातनंच अजय बोरस्ते यांचं नाव मागील आठवड्यामध्ये चर्चेत आलेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आजची त्यांची मुख्यमंत्र्यांची भेट आहे का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। थोड्याच वेळात साधारणतः 1 तासामध्ये अजय बोरस्ते ठाण्यामध्ये पोहोचतील, त्यानंतर इतर गोष्टींचा उलगडा होणार आहे। धन्यवाद मुकुल या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।